1948 मध्ये भाषावार प्रांतरचनेसाठी आयोग नेमला होता। तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर लेखी पुरावे सादर केले। मुंबई ही भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचाच भाग कशी आहे, हे बाबासाहेबांनी तांत्रिक मुद्द्यांसह पटवून दिलं होतं। बाबासाहेबांनी लेखी पुराव्यात सुरुवातीला नमूद केलंय की गुजराती मुंबईत आले कसे हे सुरुवातीला स्पष्ट करणं गरजेचं आहे। कोणीही गुजराती माणूस आपण मूळ मुंबईचे असल्याचा दावा करणार नाही। गुजराती लोक मुंबईत स्वेच्छेने आलेले नाहीत। त्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धंदेवाईक आडते आणि दलाल म्हणून बोलवून घेतलं। ईस्ट इंडिया कंपनीसोबत बोलणं करून काही व्यापारी सवलती, विशेष अधिकार पदरात पाडूनच गुजराती मुंबईत आलेत। 1671 मध्ये गव्हर्नर आंजियर याने प्रथम गुजरात्यांना मुंबईत आणण्याचा विचार केला। याबद्दलचे दस्तऐवज गॅझेटियर ऑफ बॉम्बे टाउन अँड आयलंडच्या पहिल्या खंडात पाहायला मिळतो। गव्हर्नर आंजियर यांनी सुरतच्या बनिया महाजनांना मुंबईत येऊन वसण्याचं आवाहन केलं। तेव्हा सुरतच्या महाजन किंवा बनिया समितीनं मुंबईत येण्याची जोखीम पत्करण्यासाठी काही विशेषाधिकार मिळवण्याचं आश्वासन मागितलं आणि कंपनी सरकारनं महाजनांच्या प्रस्तावाला संमती दिली। या बनियांच्या समितीने पत्रव्यवहार करून सोयीच्या सवलती पदरात पाडून घेतल्या। या सवलती त्यांना कंपनी सरकारच्या सही शिक्क्यांनिशी हव्या होत्या। बाबासाहेबांनी नोंदवल्यानुसार गुजराती बनियांनी ईस्ट इंडिया कंपनीकडे 10 सवलती आणि विशेषाधिकार मागितले होते। सन्माननीय कंपनी सरकार घर आणि गोदाम बांधायला पुरेशी जमीन सध्याच्या शहराजवळ बिनभाड्याने देईल। आपल्या धर्माचं पालन आपल्या घरात करण्यास कुणाच्याही त्रासाविना मोकळे असू। इंग्रज किंवा पोर्तुगीज आणि इतर कुणीही ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये राहू शकणार नाही। तसंच जिवंत जनावरांचा बळी देणार नाहीत किंवा त्यांचे हाल करणार नाहीत। तसं कुणी केल्यास सुरतेच्या गव्हर्नरकडे किंवा मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरकडे त्यांची तक्रार केली जाईल आणि असे करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा आणि दंड दिला जावा। मृतांचे अंत्यसंस्कार धर्मानुसार करता यावेत। विवाह सोहळे परंपरेनुसार करता यावेत। कुणालाही जबरदस्तीनं ख्रिस्ती धर्म स्वीकारणं भाग पाडलं जाणार नाही। तसंच ओझी उचलण्याचं काम करायला लावलं जाणार नाही। कोणतेही पहाऱ्याचे किंवा लढण्याचे काम दिले जाणार नाही। शिवाय गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर किंवा काउन्सिलच्या कुणीही व्यक्तीला किंवा सार्वजनिक कामासाठी कर्ज देण्यास भाग पाडलं जाणार नाही। अशा मागण्या करण्यात आल्या होत्या। कंपनीकडे भरपूर जमीन असल्यामुळे आम्ही इथे राहायला येणाऱ्या बनिया आणि इतरांनाही वसायला जमीन देतो। दुसऱ्या मागणीबाबत स्वतःच्या धर्मपालनाची मुभा इथे प्रत्येकाला आहे। यात लग्न, मेजवान्या आणि मृतांवरचे संस्कार कुणीही आपल्या धर्मानुसार करू शकतो। जे बनिये इथे राहतात त्यांना त्यांच्या घराच्या अंगणात कुणीही जीवहत्या करू शकत नाही। शिवाय मालकाच्या परवानगीशिवाय कुणीच कुणाच्या घरात शिरू शकत नाही। आमच्या राज्यात कुणालाही ख्रिस्ती होण्याची बळजबरी केली जात नाही, हे सारं जग सांगेल। कुणालाही जबरीनं ओझी वाहायला लावलं जात नाही। कुणालाही लढायचं कर्तव्य जबरीनं दिलं जात नाही। पण ज्यांना मालकीची शेतीवाडी किंवा वाडे घेतले आहेत त्यांच्यावर आपत्तीच्या काळात एका बंदूकधारी पाठवण्याची सक्ती आहे। पण त्यांच्या मालकीची जमीन नसल्यास अशी सक्ती केली जात नाही। त्यामुळे ही अर्जी मान्य आहे। बाबासाहेब आंबेडकर पुढे लिहितात की कोणतेही बंदर केवळ त्याच देशाला नव्हे तर फार मोठ्या भूभागाला सेवा पुरवत असतं। पण म्हणून कुणी ते बंदर ज्या देशाचं आहे त्यांचं नसून दुसऱ्याच देशाचं आहे असं म्हणत नाही। स्वित्झर्लंडला स्वतःचं बंदर नाही। तो देश जर्मनी, इटली आणि फ्रान्सची बंदरं वापरतो। मग स्विस लोकांनी जर्मनी, इटली आणि फ्रान्स या देशांचा आपापल्या बंदरांवरचा अधिकार नाकारायचा की काय? मग मुंबई इतर प्रांतांना सेवा पुरवते म्हणून महाराष्ट्रीयांना हा अधिकार नाकारला जातो आहे। बाबासाहेब लिहितात की महाराष्ट्राला मुंबई हवी आहे कारण मुंबईतील अतिरिक्त पैसा हवा आहे हे सूचित करणारे विधान चूक आहेच। महाराष्ट्रीयांच्या मनात असा हेतू असल्याचं मला कुठेही जाणवलं नाही। पैसा हा त्यांचा देव कधीच नव्हता। ते पुढे म्हणतात की संपत्तीच्या निर्माणामध्ये भांडवला इतकेच श्रमाचेही महत्त्व आहे, हे कोणीही अर्थतज्ञ नाकारू शकणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात मुंबईचा महाराष्ट्रात समावेश होण्यासंबंधी निर्णय घेताना आयोगानं कलकत्त्याचं उदाहरण लक्षात घ्यावं। मुंबईप्रमाणेच तेही पूर्व भारतातील महत्त्वाचं व्यापार केंद्र आहे। मुंबईत जसं महाराष्ट्रीयन अल्पसंख्याक आहेत तसेच कलकत्त्यात बंगाली अल्पसंख्याक आहेत। म्हणजे तेथील व्यापार उदीम बंगालच्या ताब्यात नाही।
कारण महाराष्ट्रीयन लोक निदान मुंबईच्या आसपासच्या परिसरात बहुसंख्य आहेत, पण कलकत्त्याच्या भोवतीच्या परिसरातही बंगाली लोक अल्पसंख्येच आहेत. असे असूनही कलकत्ता हे बंगालचेच आहे आणि ते पश्चिम बंगालची राजधानी म्हणून राहण्यास कोणाचाही विरोध नाही. जर कोलकाता बंगालचा अविभाज्य भाग असू शकतो, तर पश्चिम बंगालची राजधानीही राहू शकतो. तर मग मुंबई महाराष्ट्राचा भाग का असू शकत नाही आणि महाराष्ट्राची राजधानी का राहू शकत नाही, असा युक्तिवाद बाबासाहेबांनी केलाय. बाबासाहेबांनी अनेक मुद्देसूद आणि अनेक उदाहरण देऊन युक्तिवाद केलाय. युक्तिवाद इतका बिनतोड होता की विरोधकांकडे त्यावर कोणतंही उत्तर नव्हतं. त्यांनी दाखवून दिलं की मुंबईवरचा महाराष्ट्राचा दावा हा केवळ भावनिक नसून तो पूर्णपणे तर्कशुद्ध आणि ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे.